सरकारने कुठेतरी या शेतकऱ्यांचं ऐकलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। शेतकऱ्याचं आज जर तुम्ही ऐकलं नाही, मदत जर मिळाली नाही तर खरंच शेतकऱ्याचा परिवार उद्ध्वस्त होईल। शेतकऱ्याचा अडचण येणारच आहे, परिवाराला अडचण येणार आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होणार आहे। त्यामुळे भाव हा 24 रुपयापेक्षा जास्त असावा। नाफेडच्या अंतर्गत खरेदी मार्केट कमिटीमध्ये व्हावी, शेतकऱ्याला डायरेक्ट त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे आणि नाफेडकडनं जी खरेदी केली जाते ती सगळी करून 2 लाख न करता 8 लाख टन पर्यंत करावी आणि सगळा कांदा भारताच्या बाहेर काढावा असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। बैल विथरला दसरा हातात होता सत्काळांच्या एकूणच आंदोलनाचं हे सगळं सुरुवात होत असतानाच हा सगळा प्रकार घडला। बैलाचं हेच म्हणणं आलं, तुम्ही मला सोडा, मी या सरकारवर जातो आणि ठुसणं देतो असं बैलाचं मत होतं। बांधून आम्हाला ठेवू नका असं बैल सुद्धा म्हणायला लागलेला आहे, म्हणून ती परिस्थिती त्या ठिकाणी आलं। सरकारचा एखादा नेता जर पुढे असता तर अख्खी बैलगाडी घेऊन त्याला ठोस मारला असता, अशी परिस्थिती आहे। वजन नाही, बैलाचं, प्राण्यांचं, लोकांचं महायुतीवरचा राग वाढला एवढं सांगतो।